नमस्कार. राज्यात आणखी एक एक्सप्रेसवे तयार होणार आहे. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 931 कोटी रुपयांचा निधी मंजूर. नेमकी काय माहिती समोर येत आहे, काय अपडेट आहे? महाराष्ट्राला आणखी एक एक्सप्रेसवे मिळाला आहे, त्या कारणामुळे महाराष्ट्राचा विकास होणार आहे. सोबतच हा महामार्गाचे भविष्य नेमके काय राहणार आहे, कोणत्या ठिकाणून हा जाणार आहे, सध्या स्थितीमध्ये कोणत्या ठिकाणून होत आहे, सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आणखी एक एक्सप्रेसवे तयार होत आहे. भंडारा ते गडचिरोली 94 किलोमीटरचा एक्सप्रेसवे तयार केला जाणार आहे. फडणवीस सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत घोषणा केली. भूसंपादनासह 931 कोटी 15 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भंडारा गडचिरोली प्रवेश नियंत्रण एक्सप्रेसवेच्या प्रकल्पाच्या सुधारित आखणीस हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे भंडारा ते गडचिरोली प्रवासाचे अंतर 23 किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा कालावधी 1.25 तासांवरती येईल. नागपूर मुंबई दरम्यानचे प्रवास अंतर कालावधी कमी करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यात आला आहे. विदर्भातील रस्ते वाहतुकीचे जाळे भक्कम करण्यासाठी भंडारा ते गडचिरोली प्रवेश नियंत्रण एक्सप्रेसवेच्या अंतिम आखणी 27 डिसेंबर 2023च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता या महामार्गांतर्गत नागपूर गोंदिया प्रवेश नियंत्रण शीघ्र संचार एक्सप्रेसवेच्या सावरखंडा इंटरचेंज पासून राज्य महामार्ग 53 वरील कोकणगड पर्यंत प्रवेश नियंत्रण शीघ्र संचार एक्सप्रेसवेचे बांधणे आणि बोरगाव इंटरचेंजेस ते राज्य महामार्ग 353D वरील रणमोज पर्यंत प्रवेश नियंत्रण शीघ्र संचार दुर्गती महामार्ग बांधणे असून 94 किलोमीटरच्या सुधारित आखणीसी देखील मान्यता देण्यात आली आहे. या प्रोजेक्ट राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास आणि प्रोजेक्टसाठी भूसंपादनाची कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्याच्यासाठी तब्बल 534 कोटी आणि व्याजपोटी 396 कोटी असे एकूण 931 कोटी रुपयांच्या तरतुदीस ही मान्यता देण्यात आली आहे. धन्यवाद.